नमस्कार, मी पियोड कामाजी. तर नांदेडच्या दौऱ्यावर मनोज पाटील जरांगे येणार आहेत. तर जरांगे पाटील येणार आहेत, तर काय काय तयारी केली आणि स्वयंसेवकाची संख्या वगैरे काय काय तर आपण पाहू शकता. स्वयंसेवक तर मोठ्या प्रमाणात दिसतात. तर आपण काही स्वयंसेवकांना विचारूया की मनोज पाटील जरांगे येत आहेत, तर काय काय व्यवस्था केली आहे. आपलं नाव? सुनील पाटील पुयड. आपलं? विठ्ठल पावडे. अच्छा, तर मनोज पाटील जरांगे येणार आहेत. म्हणजे स्वयंसेवकाची संख्या किती आहे? एकूण जवळपास नांदेड जिल्ह्यात 16 तालुके आहेत. 16 तालुक्यातून गावनिहाय आम्ही स्वयंसेवकाच्या याद्या मागवल्या स्वेच्छेनं. तर जवळपास 10,000 स्वयंसेवकांची आमच्याकडे नोंद झालेली आहे आणि सगळ्यांना काल टी शर्ट आणि आय कार्ड पोचलेले आहेत आणि त्यांना कुठं उभं राहायचं आहे या 4 किलोमीटरच्या अंतरमध्ये त्यांना लोकेशन पण फिक्स झाले आणि त्या लोकेशनला सगळे स्वयंसेवक उभे आहेत. तर मनोज पाटील जरांगे किती वाजता येण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये? जवळपास 1 वाजेपर्यंत मनोज पाटील जरांगे हे राजकारण या ठिकाणी येतील. तर म्हणजे स्वयंसेवकाची व्यवस्था कशी केलेली आहे? तर स्वयंसेवक तर जास्त दिसत आहेत, पण व्यवस्था कशी केलेली आहे नेमकी? तालुका निहाय त्यांचे प्रतिनिधी निवडलेले आहेत. ज्या तालुक्याचा जो प्रतिनिधी असेल त्यांच्याकडे त्याचा एक पॉईंट फिक्स करून दिलेला आहे आणि त्या पॉईंट ठिकाणी मराठा स्वयंसेवकांच्या खाण्याची आणि पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणून त्यांना त्या पॉईंटवर सगळ्या सुविधा भेटणार आहेत. तर अंदाजा किती स्वयंसेवक असतील टोटल मिळून? 10,000 स्वयंसेवक आहे आणि जवळपास 4 ते 5 लाख लोक आज या शांतता रॅलीमध्ये सहभागी होतील.